हॅलो हॅलो. चला आवाज येते तरी. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे महाराष्ट्र राज्य संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2025चं विश्लेषण गणित आणि बुद्धिमत्तेचं, जो 11 जानेवारीला पेपर झाला, 11 जानेवारी 2025ला. त्यामध्ये जे गणित आणि बुद्धिमत्ता आलं, गणित व बुद्धिमत्ता आपण काय करणार आहे, आज विश्लेषण पाहणार आहोत. त्यामधला सेट क्रमांक मी घेतलाय ए, सेट घेतलाय ए राजा. चला जाऊया पुढं. चला आपल्याला बघायचं सेट ए मधलं पहिला प्रश्न बघायचा आहे. 81 क्रमांकाचा प्रश्न, 81 पासून गणित होती सेट ए मध्ये. पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न काय, एका संख्येची 4 पंचमांश ही त्या संख्येच्या 4 पंचमांश म्हणजे 4/5 लक्षात ठेवायचं. ही त्या संख्येच्या 60% पेक्षा 10 ने जास्त असते ती संख्या कोणती. जर तुम्हाला असं विचारलं ना, ही संख्या लक्षात, तुम्हाला सांगितलं एका संख्येची, मग संख्या माहित नाही एक्स मानून घ्या ना. ती संख्या आपण एक्स मानली, त्या संख्येचा 4 पंचमांश म्हणजे 4/5 काढला. आता म्हणते ही त्या संख्या म्हणजे एक्स मानली आपण, त्या संख्येच्या 60% पेक्षा 10 ने जास्त. याचा अर्थ त्या संख्येचा 4 पंचमांश आणि त्या संख्येचा 60% काढला, त्या दोघांमधला जो डिफरन्स येतोय तो डिफरन्स किती येतोय, 10 ने येतोय. तो जास्त असू द्या किंवा कमी म्हणू द्या, शेवटी तो दोघांमधला काय झाला, डिफरन्स झाला. याचा अर्थ वजा करून टाका इथं, आणि बरोबर किती आले तुमचे, 10 आले राजा. आता हे कॅल्क्युलेशन करा, उत्तर मिळून जाईल तुम्हाला. इथं आले 4x छेदामध्ये 5 वजा एक्स गुणाकारामध्ये 60% म्हणजे खाली किती आलं तुमचं, 100 राजा. बरोबर आले तुमचे 10. 0 0 कॅन्सल, 2×3 = 6, 2×5 = 10. तर इथं काय दिसतं माहिती का, 4x छेदामध्ये 5 आणि 3x छेदामध्ये 5. छेद समान दिसतो, एकदाच लिहून टाका. छेद समान आहे, एकदाच लिहिला. अंशाची वजाबाकी 4x मधून हा 3x गेला, तर राहिला फक्त x. x बरोबर x छेदात 5 बरोबर किती आलं, 10. 5 तुमचा इकडे भागाकाराची संख्या गुणाकाराला जाईल. x बरोबर 10 गुणाकारामध्ये 5 केलं, 10×5 किती आलं, 50 आलं. म्हणजे ती संख्या जी विचारली तुम्हाला, ती संख्या किती आली तुमची, 50. क्लिअर, ती संख्या आली तुमची 50. पर्याय मी इथं लिहिलेले नाहीत, लक्षात ठेवा. तुम्ही तो पर्याय बघू शकता, तुम्हाला पर्याय ऑप्शन दिलेले आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये, 10, 40, 50 आणि 60. त्यापैकी पर्याय क्रमांक तुमचा 3 बरोबर आहे राजा. चला क्लिअर झालं. अशा पद्धतीने तुम्ही अदर मेथडनं पण तुम्ही म्हणजे दुसरी मांडणी करून पण तुम्ही लक्षात ठेवा ते सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला जशी मांडणी जमेल तशी त्या पद्धतीने करा, पण आन्सर मात्र तुमचं 50 आलं पाहिजे. 82 क्रमांकाचा प्रश्न आहे. बघा प्रश्न काय म्हणते, मिश्र धातू ए आणि बी. आपल्याकडे मिश्र धातू आहे ए आणि बी. ए आणि बी मध्ये तांबे आणि जस्त, तांबे आणि जस्त. बघा तांबे आणि जस्त यांचं प्रमाण कसं आहे रे, 4:3 आहे. तांबे आणि जस्त, इथं लिहितो मी तांबे, इथं लिहितो जस्त. तांबे आणि जस्त यांचं प्रमाण जे आहे ना, ते प्रमाण किती आहे, 4 किती आहे तुमचं, 3 आहे. पुढे सांगते, तांबे व जस्त यांचे प्रमाण अनुक्रमे 4:3 आहे आणि 9:5 आहे. 9 किती आहे तुमचं, 5 आहे राजा. 9:5 आहे. 9 किती आहे तुमचं, 5 आहे. पुढे म्हणते, ही दोन्ही मिश्र धातू समान प्रमाणामध्ये मिसळले. तर हे दोन्ही धातू काय केले माहिती, तुम्ही समान प्रमाणामध्ये जर मिसळलं तर सी मिश्र धातू तयार केल्यास त्या मिश्र धातूमध्ये तांबे आणि जस्त, ज्यावेळेस तुम्ही हे काय करताय, दोन मिश्रण आहेत, लक्षात, दोन मिश्रण काय करतात, समान प्रमाणामध्ये तुम्ही मिक्स करताय, तेव्हा तुमचा सी मिश्र धातू तयार होते. आणि सी मिश्र धातू तयार केल्यास त्या मिश्र धातूमधील तांबे आणि जस्त याचं प्रमाण किती असं विचारलंय तुम्हाला. मग कशा पद्धतीने सोडवायचं, कारण आपण हे मिश्रण, हे प्रकरण घेतले आणि मिश्रण या प्रकरणामध्ये आपण हा टाइप शिकवलेला आहे. आणि मी युट्यूब वरती पण हे व्हिडिओ टाकले, ते एकदा बघून घे मित्रांनो व्यवस्थित. मग मला सांगा, 4 आणि 3, तांबे 4 आहेत, जस्त 3. 4 आणि 3 किती आले तुमचे, 7. 9 आणि 5 किती आले तुमचे, 14. इथं काय म्हणते मला, मिश्र धातू समान प्रमाणामध्ये मिसळायचा आहे, याचा अर्थ हिकल प्रमाण समान करून घ्या. मग हिकल प्रमाण समान करून घेण्यासाठी मला सांगा, इथं 14 आहे, इथं 7 आहे. 7 ला जर तुम्ही 2 ने गुणलं तर 14 येईल,
14ला जर तुम्ही 1 न गुणले तर 14 येईल तुमचं. मग हिथं 2 न गुणले, हिथं पण 2 ने गुणायचं राजा, हिथं पण 2 ने गुणायचं, हिथं 1 न गुणले, हिथं पण 1 न गुणायचं, हिथं पण 1 न गुणायचं. मग किती आलं तुमचं? 4 दोन्ही किती आलं तुमचं? 8 आलं राजा. इथं 4 दोन्ही किती आलं? 8 आलं. इथं लिहितो मी 8 आलं. इथं किती आलं? 3 दोन्ही किती आलं? 6 आलं तुमचं. 9 एके 9 येणार, इथं 5 एके 5 येणार. मग 9 आणि 8 किती आले तुमचे? 17 आले. 9 आणि 8 किती आले? 17 गुणोत्तरामध्ये. इथं 3 दोन्ही 6 आलं, तर 6 आणि इथे 5 एके 5, 6 आणि 5 किती आले? 11. म्हणजेच तुम्ही हे दोन मिश्र धातू लक्षात ठेवा, समान प्रमाणात मिसळ आणि सी मिश्र धातू तयार केला तर त्या मिश्र धातूमध्ये तांबे आणि जस्त याचं प्रमाण किती? 17-11 येईल. बघा मग ऑप्शन क्रमांक कुठला आहे तुमचा? ऑप्शन क्रमांक 2 दिसतोय. तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही काय करू, शॉर्ट ट्रिक्स ते सोडू शकता. हे आपल्या लेक्चरमध्ये घेतलेलं आहे, पूर्ण प्रकरण व्यवस्थित घेतलं. एकदा तुम्ही बॅच पण जॉईन करू शकता मित्र. ज्याला लक्षात ठेवा राज्य सेवा पूर्व असेल किंवा गट ब पूर्व असेल लक्षात ठेवा, क मेन्स असेल किंवा गट सी लक्षात ठेवा, क पूर्व क मेन्स असेल लक्षात ठेवा. या सगळ्या एक्झामसाठी लक्षात बॅच आपल्या DC क्लास या ॲपवरती रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे. तुम्ही ती नक्की बॅच जॉईन करा. चला 83वा प्रश्न. सरळ व्याजाने 5,000 रुपयाची रक्कम 3 वर्षामध्ये 5,600 होती. 3 वर्षामध्ये 5,600 होती, याचा अर्थ ती अमाऊंट आहे. म्हणजे पी जो आहे ना, सॉरी 5,000 जो आहे तो पी आहे. 5,000 जो आहे तो काय तुमचा पी आहे राजा. आणि 3 वर्षामध्ये वर्ष कालावधी जो आहे एन जो आहे तो 3 वर्ष, आणि 3 वर्षामध्ये रक्कम किती होती तुमचं, म्हणजे अमाऊंट होती 5,600. ह्या अमाऊंट मध्ये काय माहिती का, अमाऊंट म्हणजे याचा अर्थ काय माहिती का, मुद्दल प्लस व्याज. मुद्दल प्लस काय असतं, त्यामध्ये व्याज असतं. तर त्याच व्याज जर 3% वाढ केला, तो व्याज जर 3% वाढ केला, तर या मूळ रकमेची 3 वर्षानंतर किती रक्कम होईल विचारलं तुम्हाला. मग 3 वर्षानंतर किती रक्कम होईल विचारली, जर व्याजदरामध्ये तुम्ही 3% वाढ केली. पण पहिला व्याजदर काढून घ्या. मग जर तुम्ही ए मधून जर पी वजा केला तर तुम्हाला काय भेटेल, एस आय भेटेल. एस आय कसा भेटणार, ए वजा पी केलं. ए किती आपल्याकडे ती 5,600, पी किती आपल्याकडे ती 5,000, वजा बाकी केली किती आली तुमची 600. एस आय म्हणजे सरळ व्याज झालं ना, ते सरळ व्याज किती आलं 600. मग आपल्याला माहित आहे एस आयचा फॉर्म्युला, एस आय बरोबर काय असतं तुमचं, पी एन आणि आर छेदामध्ये किती आलं तुमचं 100. एस आय आपल्याकडे ती 600 आहे राजा, बरोबर. पी किती आहे आपल्याकडे, ती पी आहे 5,000. एन किती आहे 3 वर्ष, आर आपल्याला काढायचं आहे, छेदामध्ये आलं तुमचं 100. 2 शून्य 2 शून्य गेले राजा. ओके, इथला एक शून्य इथला एक शून्य गेला. 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 शून्य 0, 5 एके 5, 5 चोक 20. इकडं राहिलं 4, इकडं राहिलं तुमचं आर. व्याजाचा दर जो भेटला तो किती भेटला आपल्याला, 4% भेटला. पण ती म्हणते व्याजाच्या दरामध्ये 3%ची वाढ केली. व्याजाच्या दरात 3%ची वाढ करायची. पहिला व्याज दर आपला 4 आहे, 4 मध्ये 3 ऍड केला किती आला 60%. आता व्याजाचा दर जो झाला नवीन तो किती टक्के झाला, 7%. मग म्हणते जर तुम्ही व्याजाच्या दरामध्ये 3%ची वाढ केली तर 3 वर्षानंतर मूळ रकमेचे किती रुपये होतील तुमचे, म्हणजे तुम्हाला अमाऊंट काढायची आहे. मग काय करूया, अगोदर आपण एस आय काढून घ्या, एस आय काढूया, नंतर पी मध्ये तो ऍड करूया. आपल्याकडे ती पी जो आहे तो किती आहे, 5,000 आहे. 5,000 लिहून टाका इथं गुणाकारामध्ये. 5,000 लिहिले इथं तुम्ही गुणाकारामध्ये. व्याजाचा दर किती टक्के रे, 4% होता, 3% वाढ केली 7% झाला. 7 कालावधी आहे 3 वर्ष, छेदामध्ये किती आलं तुमचं 100. 2 शून्य 2 शून्य गेले, 7 त्रिक आलं तुमचं 21. 21 गुणाकारामध्ये 50 केलं बाळा. 5 एके 5, 5 दोन्ही 10, वरचा 0, 1,050. आपल्याला एस आय जो भेटला ना सरळ व्याज, तो किती भेटला, 1,050 भेटला. आपल्याला विचार मूळ रकमे 3 वर्षानंतर किती होईल. व्याज तुमचं 1,050 येणार, मुद्दल तुमची 5,000 आहे. 5,000मध्ये 1,050 तुम्ही ऍड करा. 0 5 0 5 ने किती आले तुमचे 6, 6,050 होईल. 3 वर्षानंतर मूळ रक्कम लक्षात ठेवा किती होऊन जाईल तुमची, 6,050 होऊन जाईल. बघा ऑप्शन क्रमांक किती दिसतो तुम्हाला, 4. इथं नाही ऑप्शन लिहिले मी, पण तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बघू शकता, सेट ए आहे. ऑप्शन क्रमांक किती आला, 4 आला. चला क्लिअर. पुढचा क्वेश्चन 84. 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात, 10 मुले तेच काम 14 दिवसात पूर्ण करतात, तर 5 स्त्रिया आणि 5 मुले तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील. इथं तुम्हाला सांगितलंय 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात करतात आणि तेच काम 10 मुले 14 दिवसामध्ये करतात. याचा अर्थ मुलांची आणि स्त्रियांची क्षमता काढून घ्या. कशी क्षमता काढून घ्यायची, तर मला सांगा 10 स्त्रिया
एक काम किती दिवसामध्ये करतात? 7 दिवसामध्ये करतात. तर एकूण काम काढा. 10 गुणाकारामध्ये 7 करा. तेच काम आहे म्हणजे बरोबर 10 मुले 10 मुले किती दिवसामध्ये करतात? 14 दिवसामध्ये करतात. तर 14 दिवसामध्ये काम किती केलं 10 जणांनी? तर 10 गुणिले 14 करा. आता भाग द्या. 7 एके 7 7 एके 7 7 दोन्ही 14. 10 ला 10 काय झालं रे? कॅन्सल झालं. इकडं राहिलं तुमचं W1 आणि बरोबर इकडं राहिलं तुमचं 2B. याचा अर्थ काय माहिती का? डब्ल्यू ची किंमत आली 2, डब्ल्यू ची किंमत 2 आली आणि बी ची किंमत किती आली तुमची 1 राजा. नसेल तर बी हा इकडे गुणाकाराला भागाकाराला 1 हा गुणाकाराला तिकडे भागाकाराला गेला तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही. उत्तर फिरून तुमचं तिथंच येणार आहे. मग आता काय करायचं माहिती का? ह्या दोघांपैकी कोणती तरी एक व्हॅल्यू पकडायची. एक तर 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात करतात हे तर पकडायचं, नाही तर 10 मुले तेच काम 14 दिवसात करतात हे तर एक तर पकडा. दोन्हीपैकी एक कुठलं तरी घ्या, कारण तेच काम करत आहेत ते. मग इथं काय झालं? M1 जो आला तो 10W आला, D1 आला. 10 स्त्रिया ते काम किती दिवसात करतात? 7 दिवसामध्ये करतात. मी तर डिटेलमध्ये सांगतोय, परीक्षेमध्ये सगळं लिहित बसायचं नाहीये. कन्सेप्ट क्लिअर असेल तिथल्या तिथं करायचं, काही सेकंदामध्ये उत्तर निघालं पाहिजे. मग इथं M2 आला. M2 आला किती सांगितले? 5 स्त्रिया 5 महिला व म्हटले अधिक करा 5 मुले 5 बॉईज. ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? डिटो काढायचा आहे. किंमत आता पुट करा. आपल्याला माहित आहे M1 D1 M1 D1 बरोबर M2 D2. M1 ची किंमत किती आहे? 10W आहे. गुणाकारामध्ये D1 आपला 7 आहे बरोबर. M2 ची किंमत किती आपली? 5W अधिक 5B आहे. गुणाकारामध्ये D2 आपल्याला काढायचा आहे. किंमत पुट करा. W ची किंमत किती आली तुमची? 2 आली, म्हणजे इथं 2 ठेवून द्या, इथं 2 ठेवा. B ची किंमत 1 आहे. 10 दोन्ही किती आलं तुमचं? 20 आलं. 20 गुणाकारामध्ये आलं 7 राजा बरोबर. 5 दोन्ही इथं 10 आलं आणि 5 एके 5 आलं इथं तुमचं बरोबर का रे? मग 10 आणि 5 किती आले तुमचे इथं? 5 स्त्री आहेत ना? प्रश्न बरोबर आहे का? 5 स्त्रिया व 10 मुले आहेत. 5 स्त्रिया व 10 मुले इथं चेंज करा. 10 10 इथं 10. 5 स्त्रिया व 10 मुले म्हणजे इथं तुम्ही 10B करा. 10B करा. तिथं चुकलंय ट्रान्सलेट. 10B करा. इथं 10B करा. 10B करून टाका. तसं पण उत्तर वेगळं येईल, काही प्रॉब्लेम होणार नाही लक्षात. आपण प्रश्नपत्रेमध्ये तेच घेऊया आपण. इथं इथं किती आलं तुमचं? 5 दोन्ही 10 आलं. इथं 10 10 10 किती आलं तुमचं? 20 आलं राजा. इथं आलं 20 गुणाकारामध्ये आलं तुमचं D2. 20 ला 20 काय झालं? कॅन्सल आणि 7 बरोबर काय आलं तुमचं? D2 आलं. म्हणजेच 5 महिला 10 मुले 10 बरं का इथं लक्षात ठेवा. 10 10 मुले ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? 7 दिवसामध्ये पूर्ण करतील. ऑप्शन क्रमांक 2 आहे प्रश्नपत्रिकेमध्ये. चला क्लिअर करे बाबा. 84 झाला. 85 क्वेश्चन. 2 क्रमागत विषम संख्यांच्या वर्गातील फरक 112 आहे, तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती म्हटलं? मी इथं पर्याय लिहितो, पर्यायावरून जाऊया आपण. 625 आहे. दुसरा पर्याय 729 आहे. तिसरा पर्याय तुमचा 900 आहे आणि चौथा पर्याय किती आहे तुमचा? 784 आहे. बघा आपल्याला काय म्हटलंय? 2 क्रमागत विषम संख्या आहेत. क्रमांक 2 विषम संख्या आणि त्यांच्या वर्ग केला तर वर्गातला फरक 112 येतो. त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती म्हटलं? इथं म्हटलं विषम संख्या, याचा अर्थ तुमचा 900 येणार नाही, कारण ती सम संख्याचा वर्ग 30चा वर्ग आहे. 784 एकक स्थानी किती आहे तुमचं? 4 आहे लक्षात. हा पण येणार नाहीये तुमचा, तो विषय कट झाला तुमचा. 625 बघा किंवा 729 पैकी एक ऑप्शन असणार. मग समजा आपण काय घेतलं? पहिली संख्या घेतली 25, 25चा वर्ग केला, 25चा वर्ग आला 625. पुन्हा मला सांगा क्रमांक 2 विषम संख्या म्हणते 25 नंतरची विषम संख्या कुठली आहे तुमची? 27. 27चा तुम्ही वर्ग केला, 27चा वर्ग किती आला? 729 आला राजा. दोघांमधला डिफरन्स जो आहे तो दोघांमधला डिफरन्स मला सांगा येतोय का बघा तुमचा? दोघांमधला डिफरन्स येतोय का बघा तुमचा? 729 मधून 625 गेला, 9तून 5 गेला, 4 4 नाही ना 2 राहिलं पाहिजे. याचा अर्थ तुमचा लक्षात ठेवा 625 पण येणार नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक किती येणार तुमचा? 2 येणार त्याच्यातून. बघूया चेक करूया. हा 27चा काय तुमचा वर्ग आहे? 27चा वर्ग आला 729. त्यानंतरची विषम संख्या कुठली आली? 29. 29चा वर्ग आहे 841. 841 मधून 729 वजा करा. हातच्या घेतला 11, 11तून तुमचे 9 गेले, राहिले 2.
3 2 गेला 1, 8 7 गेला 1, फरक दोघातला किती आला 112. मग तुम्हाला विचारले त्या लहान संख्येचा वर्ग किती? लहान संख्या 29 नाही 27 आहे. 27 वर्ग आहे 729. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर याला पाहिजे. चला क्लिअर. पुढचा प्रश्न 86वा प्रश्न बघा. 0.11चा वर्ग वजा 0.01चा वर्ग भागिले 1.2 आहे तुम्हाला. तर विचारलं इकडे पर्याय राहिले वाटते तुमचे. ठीक आहे चला पर्यायाची काही गरज नाही. मला सांगा 0.11 आहे. 0.11चा वर्ग वजा 0.01चा वर्ग आहे आणि छेदामध्ये किती तुमचं 1.2 आहे. अशा पद्धतीचे प्रश्न लक्षात ठेवा सिम्प्लिफिकेशन मध्ये. आणि जास्त करून स्टाफ सिलेक्शन सीजीएल सीएचएसएल ला अशा प्रकारचे प्रश्न असतात. त्याचा वर्ग केला 11चा वर्ग किती आला तुमचा 121 आला. 11चा वर्ग 121 आला. मग 2 दशांश चिन्ह आहेत तर तुमचे किती होणार त्या ठिकाणी 2 दशांश चिन्ह. किंवा तुम्ही असं करू शकता हे नसेल वर्ग करायचं तुम्हाला जास्त कॅल्क्युलेशन वाढवायचं नसेल तर तुम्हाला माहिती आहे याचा विस्तार ए चा वर्ग वजा बी चा वर्गाचा विस्तार काय पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये काय ए वजा बी आहे राजा. मग करून घ्या इथं 0.11 अधिक 0.01 दुसऱ्या कंसामध्ये 0.11 अधिक 0.01 आणि छेदामधला 1.2 तसाच. दोघाची ऍडिशन करा. दोघाची ऍडिशन केली 1 आणि किती आलं तुमचं 2 आलं राजा. 1 तसाच आला तुमचा बरोबर आहे का. पॉईंट आला इथं किती आला तुमचा 0 आला. 0.12 आलं. गुणाकारामध्ये इथं तुम्हाला काय करायची वजाबाकी करायची. इथं वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करायची 0.11 वजा करायचंय तुम्हाला 0.01. एकातून एक गेला 0 राजा 1 तसाच पॉईंट आणि इथं 0 किती आलं तुमचं 0.10. 0.10 आलं. छेदामध्ये 1 पॉईंट किती आलं तुमचं 2. दशांश चिन्हाचा बॅलन्स सारखा करा. वरती 12 गुणाकारामध्ये मी 10 लिहिलं छेदामध्ये लिहिलं 12. वर जेवढे दशांश चिन्ह असतात तेवढे खाली शून्य द्यायचे. वर किती दशांश चिन्ह 4 खाली 4 शून्य देऊन टाका 1 2 3 आणि 4. खाली एक दशांश चिन्ह वर एक शून्य वाढवा. मग आता काटाकाटी करा 2 शून्याला हे तुमचे 2 शून्य गेले. मग 12ला 12 कॅन्सल झालं. राहिलं काय तुमचं 1 छेदामध्ये 100 राहिलं. मग आता 10च्या घातांकाच्या स्वरूपामध्ये जर संख्या असेल तर भाग कधी घालवायच नाही. अंशांची संख्या हाय अशी लिहून घ्या. खाली किती शून्य 2 शून्य 2 दशांश चिन्ह डावीकडे चला 1 म्हणा 2 1 आणि 2 पॉईंट द्या इथं 0 लिहा. उत्तर आलं 0.01. 0.01 ऑप्शन क्रमांक 1. चला पुढचा क्वेश्चन 87वा क्वेश्चन. खाली स्तंभ लेखावरून वर्ष 1976 ते 1980 पर्यंत उत्पादन किती टक्क्यांनी कमी झालं असं विचारलं. मला सांगा 76 ला उत्पादन किती होतं तुमचं 3000 होतं. 76 ला उत्पादन तुमचं 3000 होतं आणि 1980 ला किती झालं तुमचं 500 झालं. म्हणजे कितीनं कमी झालं रे 500 वजा केलं तर 2500 न कमी झालं. 2500 न काय झालं कमी झालं. मग किती वरती कमी झालं 3000 वरती. 3000 वरती कमी झालं तुमचं उत्पादन 2500. ती म्हणते पर्सेंटेज मध्ये सांगा गुणिले किती 100 तुमचं. हे 2 शून्य हे 2 शून्य हे 2 शून्य गेले. हा एक शून्य हा एक शून्य गेला. राहिलं तुमचं 250 छेदामध्ये किती तुमचं 3. आता भाग द्या. आता ह्याला काय करा भाग द्या. 3 8 24 राहिला 1 वरचा शून्य घेतला 10 3 त्रिक 9 आले. राहिला 1 वरचा शून्य दिला पण 3 त्रिक 9 राहिला 1 3 त्रिक 9 म्हणजे उत्तर आलं 83.33%. हा एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 2. चला उत्पादन किती टक्क्याने कमी झालं 83.33% कमी झालं. 87 झालं. 88 क्वेश्चन. एका चौरसाची बाजू 25% वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल. हा जॉमेट्री मध्ये पण भाग मी शिकवलाय लक्षात. आणि हा भाग लक्षात ठेवा शेकडेवारी मध्ये पण शिकवलेला आहे. एकदा आपली बॅच जॉईन करा मित्रांनो नक्की त्याचा फायदा होईल. 20 पैकी 20 मार्क पडतील. एका चौरसाची बाजू 25% वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढले. इथे एक स्टँडर्ड फॉर्म्युला लक्षात ठेवायचं ए अधिक बी अधिक ए गुणाकारामध्ये बी छेदामध्ये किती 100. हा स्टँडर्ड फॉर्म्युला लक्षात ठेवा. याचा अर्थ 25 अधिक किती करायचं 25 अधिक 25 गुणाकारामध्ये 25 छेदामध्ये 100. 25 आणि 25 किती आले 50 आले अधिक
25 गुणाकारामध्ये 25, 25चा वर्ग आला 625 राजा. खाली 2 शून्य आहेत, 2 दशांश चिन्ह आलेल्या गुणाकाराकडे डावीकडे झाला. कारण इथं 625 छेदामध्ये किती येणार तुमचं 100 आणि 50 अधिक 2 दशांश चिन्ह आहे, 2 शून्य 2 दशांश चिन्ह डावीकडे झाला. 1 आणि 2 6 पॉईंट किती आलं 25. कारण भाग देत बसायची गरज नाही. 50 आणि 6 किती आले 56, 56.25%. तुम्हाला काय विचारले चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल 56.25% वाढ होऊन जाईल. चला क्लिअर होते, क्लिअर होते का रे बाबा. 88 झालं. चला 89. मुंबई आणि गोवा झाले. गोवा स्थानकातील अंतर 540 किमी. 2 रेल्वे गाड्या सकाळी 7:30 वाजता एकाच वेळी दोन्ही स्थानकावरून परस्पर विरुद्ध दिशेने निघतात तर त्यांचा वेग अनुक्रमे 60 किमी तास व 75 किमी तास आहे. तर 2 गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील. समजा 2 ठिकाण आहेत, हे 2 ठिकाण आहेत तुमची. हे आहे मुंबई आणि हे आहे तुमचं गोवा आणि 2 ठिकाणामधलं डिस्टन्स आहे टोटल 540. काय झालं माहिती का सकाळी 7:30 वाजता इकडं पण 7:30 वाजता आणि इकडून पण 7:30 वाजता एक रेल्वे इथून निघाली. काही रेल्वे चालली किती वाजता निघाली 7:30 वाजता. या रेल्वेचा वेग आहे 60 किलोमीटर पर आवर. 60 किलोमीटर पर आवर आहे. त्याच वेळी 7:30 वाजता गोव्यावरून मुंबईला एक गाडी निघाली. कारण ही गाडी मुंबई टू गोवा चालली. आता गोवा टू मुंबई लक्षात 7:30 वाजता जी गाडी सुटली पण तिचा वेग आहे 75 किलोमीटर पर आवर. मग 2 गाड्या कुठंतरी एकमेकांना भेटतील ना, कुठंतरी एकमेकाला भेटतील. म्हणले 2 गाड्या किती वाजता भेटतील. 2 गाड्या किती वाजता भेटतील हे काढायच्या अगोदर 2 गाड्या किती तासानंतर भेटतील हे काढून अगोदर घ्यायचं. हा बेसिक क्वेश्चन आहे. तुम्ही पंडित राणेच्या पुस्तकामध्ये गेला त्याच्यामध्ये हा प्रश्न आहे. कॉपी पेस्ट प्रश्न केला तुमच्या परीक्षा. मग काय करायचं असतं तुम्हाला, काय करायचं वेळ काढायचा. वेळ काढण्यासाठी आपल्याला सगळ्याला माहिती आहे वरती लिहायचं असतं अंतर आणि खाली लिहायचा असतो वेग. पण इथं 2 गाड्या परस्पर विरुद्ध दिशेने येतात. याचा अर्थ इथं तुम्हाला वेग घेताना घ्यावा लागेल तुम्हाला सापेक्ष वेग. कुठला वेग घ्यावा लागेल तुम्हाला सापेक्ष वेग. डिस्टन्स घ्या. डिस्टन्स टोटल किती आहे तुमचं 540 आहे. वरती लिहा 540. छेदामध्ये सापेक्ष वेग म्हणजे जर 2 गाड्या एकमेकाच्या विरुद्ध दिशेने येत असतील तर दोन्ही वेगांची करायची असते बेरीज. जर 2 गाड्या एकाच दिशेने जात असतील तर सापेक्ष वेग घेण्यासाठी 2 वेगांची करायची असते वजाबाकी. इथं करा बेरीज. इथं 60 अधिक किती आलं राजा तुमचं 75 आलं. वरती आलं 540 छेदामध्ये. इथं आलं 5 आणि इथं आलं तुमचं 13. 7 आणि 6 किती आलं तुमचं 13. 135. 135 चोक आलं तुमचं 540. नसेल कळत लक्षात ठेवा. आता ही प्रश्न ऑलरेडी कॉपी पेस्ट असल्यामुळे तो मला लगे लक्षात आला. नसेल तुम्ही इथं 5 ने भाग देऊ शकता. किती आलं तुमचं 4 तास आलं. याचा अर्थ दोन्ही गाड्या किती तासानंतर एकमेकीची भेट होईल. दोन्ही गाड्याची किती तासानंतर एकमेकीची भेट होईल 4 तासानंतर भेट होईल. पण आपल्याला विचारलंय किती वाजता भेट होईल. दोन्ही गाड्या किती वाजता सुटल्या होत्या रे 7:30 ला सुटल्या होत्या. 7:30 मध्ये काय करा 4 तास ऍड करा. 7 आणि 4 किती आले तुमचे 11. 30 तसंच लिहा. दोन्ही गाड्यांची भेट किती वाजता होईल तुमची 11:30 वाजता. दोन्ही गाड्यांची भेट किती वाजता होईल 11:30 वाजता. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. क्लिअर करे बाबा. हा प्रश्न पण लक्षात ठेवा आपल्या बॅच मध्ये शिकवलेला आहे. हा असा कॉपी पेस्ट बॅच माझा लक्षात ठेवा. आणि म्हणजे पुस्तकातलाच मी तो घेतला होता पंडित राणे मधला तो कॉपी पेस्ट हा असा प्रश्न आहे. नक्की बॅच मित्रांनो आपली जॉईन करा. तुम्हाला फायदा होऊन जाईल. मेनला पण होईल आणि तुमच्या प्रीला पण होऊन जाईल. चला 90वा क्वेश्चन. एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवरती 25% सूट देतो तरी त्यास 15% नफा होतो. सूट 25% देतो तरी पण त्याला 15% नफा होतोय. तर कपाटाची छापील किंमत जर 23,000 असेल तर कपाटाची खरेदी किंमत काय. कपाटाची खरेदी किंमत काढायची तुम्हाला. कपाटाची खरेदी किंमत काढण्यासाठी काय करायचं माहिती आहे. छापील किंमत किती आहे 23,000 आहे. 23,000 लिहा. 23,000 तो सूट किती देतोय 25% देतोय. याचा अर्थ 25% सूट देतो. 100ला 25% सूट दिली म्हणजे राहिले किती 75. छेदामध्ये लिहायचं तरी पण तो 15% नफा कमवतोय. 100ला 15% नफा कमवतोय म्हणजे किती झालं तुमचं 115 झालं. कॅल्क्युलेशन करून घ्या. 23,000वरती पहिल्यांदा 25% सूट दिली तरी पण तो काय करतोय 100ला 15% नफा कमवतोय. याचा अर्थ 115 झालं. कॅल्क्युलेशन करा. 5 1 5 राहिले 2. 5 5 किती आलं तुमचं 25.
5 दोन्ही 10 राहिला 1, 5 त्रिक आले 15, 23 एके 23, 23 शून्य शून्य 23 शून्य शून्य 23 शून्य शून्य. राहिलं काय तुमचं 1000 गुणाकारामध्ये 15 आणि दोघाचा गुणाकार केला की किती आला तुमचा 15,000. त्या कपाटाची छापील किंमत जी आली ना ती छापील किंमत किती आली 15,000. बघा तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पर्याय क्रमांक किती येतो चेक करून घ्या. चला क्लिअर. पुढचा प्रश्न 91. अजित घरापासून उत्तरेकडे चालत जातो. बघा इथं काय त्याचं घर आहे असं समजा, ह्याचं अजितचं घर आहे इथं. अजित काय करतोय उत्तरेकडे ते चालत जातो. गेला चालत बाबा. काही वेळानंतर तो उजवीकडे वळतोय, काही वेळानंतर तो उजवीकडे वळतोय. तुमचा उजवा हात ती उजवी बाजू पकडा, तुमचा डावा हात ती डावी बाजू पकडायची असते. काही वेळानंतर तो उजवीकडे ती वळतो आणि थोडे पुढे जाऊन थोडे पुढे गेला, पुढे जाऊन तो डावीकडे वळतो. तो कुणीकडे वळतो डावीकडे. आता तो पूर्वेकडे जातो, डावीकडे वळतो म्हणजे वरती वळतोय. लक्षात करा, हात हा वरती येतो तुमचा डावा. तो डावीकडे वळतो आणि 1 किलोमीटर जातो. समजा 1 किलोमीटर गेला, त्यानंतर तो पुन्हा डावीकडे ते वळतोय. आता तोंड कुठं आहे त्याचं उत्तरेकडे, ते पुन्हा तो डावीकडे वळतोय. उत्तरेकडे तोंड आहे, याचा अर्थ डावा हात माझा इकडे आहे, याचा अर्थ पुन्हा तो डावीकडे ते वळतोय. मग प्रश्न विचारलाय तो कोणत्या दिशेने चालत आहे. तर आता इकडे चालत चाललाय तो, याचा अर्थ इकडे दिशा कुठली आहे तुमची पश्चिम. म्हणून उत्तर काय याला पाहिजे बाळा हो, पश्चिम याला पाहिजे. चला आलं का चेक करून घ्या. बघा तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कितव्या क्रमांकाचा प्रश्न, मी सेटी आहे माझ्याकडे, तुम्ही बघा. आणि ऑप्शन क्रमांक किती माझ्याकडचा ऑप्शन क्रमांक 4 आहे त्याच्या. चला 92. राम श्याम जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयांची सरासरी 16 वर्षे. सरासरी किती आहे त्यांची 16. 5 वर्षापूर्वीच्या वयांची 16 वर्षे. आणि म्हणलंय 5 वर्षानंतर त्यांच्या वयांची सरासरी किती होईल. मला सांगा 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची सरासरी किती होती 16 होती. मग मला सांगा आजचं त्यांचं वय काय. सगळ्यांचं वय काढण्यापेक्षा मी काय म्हणतोय आज किती वयांची वाढ होईल त्यांच्यामध्ये. तर मला सांगा आज त्यांच्या वयांमध्ये तिघांची वाढ होणार 5-5 वर्ष म्हणजे 15 वर्ष. आणि 5 वर्षानंतर त्यांचं वय किती असणार तुमचं 5-5 ऍड असे होणार तुमचे. म्हणजे असे टोटल 5 वर्षापूर्वी आणि 5 वर्षानंतर म्हणजे तुमचे ते 15 आणि 15 तिघांचे 15 आणि पुढे तिघांचे 15. म्हणजे काय की ही 5 वर्षापूर्वीची सरासरी राजा. मग आज त्यांचं वय किती असणार. 16ला तुम्ही 3 गुणू शकता. ते करत बसण्यापेक्षा सांगतो 16 आहे तेव्हा आज त्यांचं 15 वर्ष वाढणार आणि आजपासून 5 वर्षानंतर 15 वाढणार. असे टोटल किती वाढणार तुमचे 30 वाढणार. मग 30ला भागायचं 3. 30ला कितीनं भागायचं 3 भागायचं. कारण 3 जण आहे तुमचे. 3 1 3 3 0 0. सरासरी कितीनं वाढली तुमची 10. मग पहिली होती 16 आता वाढली 10. झाली किती टोटल तुमची 26. 5 वर्षानंतर त्यांच्या वयांची सरासरी किती असणार 26. किती असणार 26. नसेल तुम्ही असं पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही असं पण करू शकता. काय करू शकता. समजा राम आहे, श्याम आहे आणि जॉन आहे, यांची बेरीज वयाची बेरीज काढून घ्या. वयाची बेरीज काढा. वयाची बेरीज कशी काढणार. 5 वर्षापूर्वीच्या वयांची बेरीज 16 गुणाकारामध्ये 3 16 त्रिकालं 48. आज वयांची बेरीज किती असणार. आज वयांची बेरीज 48 मध्ये तुम्हाला ऍड करावं लागतील प्रत्येकाची 5-5 वर्ष. म्हणजे 5 तरी किती झालं 15. 8 आणि 5 आले 13. हातच्या लेख 4 5 आणि 7 63 झाले. आज त्या तिघांच्या वयांची बेरीज किती आली 63. 5 वर्षानंतर किती होणार. 5 वर्षानंतर वयांची बेरीज 5 वर्षानंतर वयांची बेरीज पुन्हा तिघांचे 5-5 वर्ष वाढणार. आज त्यांची वयांची बेरीज 63 आहे. 5-5 म्हणजे 5 3 15. 5 आणि 3 आले 8. 6 ने किती आलं 7. 5 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती होणार 78. मग विचारले 5 वर्षानंतर त्यांची सरासरी किती. 5 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज 78 आहे. 78ला भागायचं 3 राजाकडे तिघ जण आहेत. 3 1 3 3 2 6 राहिलं एक 3 संग 18. 5 वर्षानंतर त्यांच्या वयांची सरासरी किती येणार 26. इथं पण किती आली तुमची 26. अशा पद्धतीने तुम्ही ते कॅल्क्युलेशन करू शकता. चला क्लिअर. पुढचा क्वेश्चन 93. खालीलपैकी कोणता पर्याय दिलेली अक्षर मालिका पूर्ण करेल. बघा तुम्हाला ठेवायचं इथं कुठला ऑप्शन ठेवताय बघा तुम्ही. जर चौथा ठेवला ना तुम्ही, चौथा बघा इथं बी ठेवा, इथं बी ठेवा, बरोबर का. इथं बी ठेवला आणि इथं काय ठेवला ए. बघा काय होतं ए बी पुन्हा ए ए 2 ए होतं. आता इथं 3 ए झाले, पुन्हा इथं 4 ए झाले. इथं काय झाले तुमचे
एक इथं आता तुमचे 2 झाले, 3 झाले, 4 इथे किती करा पाहिजे तुमचे 5. 5 हे करण्यासाठी तुम्हाला इथे ए घ्यावं लागेल आणि मग शेवटी तुमचा काय तुमचा बी म्हणजे ए ए बी पुन्हा ए ए बी पुन्हा ए ए ए ए बी पुन्हा ए ए ए ए बी आणि ए ए ए ए ए असं 5 वेळा ये तुमचा नंतर बी म्हणजे तुमचं उत्तर काय ऑप्शन क्रमांक 4 येणार. कारण ए लक्षात ठेवा सिरीज वाढत गेली एक एक न बाकीकडे ते तुमचं बी 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 तसंच. चला क्लिअर. 94 खालील अंक मालिका पूर्ण करा म्हणते. खालील अंक मालिका पूर्ण करायच्या दोघांमधला गॅप बघा. 3.75 आणि 5 मध्ये गॅप बघा. 0.25 मिळवलं 4 झालं आणि मग 1 मिळवला 5 झाले म्हणजे 1 पॉईंट किती 25 ची वाढ आहे. 1.25 ची वाढ आहे. पुन्हा 5 आणि 6.25 मध्ये बघा कितीची वाढ आहे तुमची 1.25 ची वाढ आहे. 6.25 आणि 7.50 मध्ये बघा 6.25 आहे तुमचं बरोबर आहे का रे. 25 मिळवलं तुमचं किती झालं 6.50 वर 1 मिळवलं 7.50 म्हणजे इथं सुद्धा 1.25 ची वाढ आहे. इथं सुद्धा तुमची 1.25 ची वाढ असणार. 8.75 आणि क्वेश्चन मार्क मध्ये सुद्धा तुमची 8.75 आणि क्वेश्चन मार्क मध्ये सुद्धा 1.25 चीच वाढ असणार. ज्या 5 आणि 5 10 हातच्या लेख 7 8 9 9 निघाले 10 हातच्या लेख 8 9 9 निघाले तुमचे 10 बरोबर का रे. म्हणजे दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह येऊ द्या तुमचं उत्तर किती आलं 10. 10 आलं का चेक करून घ्या. तुमचा ऑप्शन कुठला आहे बघा. ऑप्शन क्रमांक माझ्याकडे 4 आहे. चला म्हणजे वाढ आहे तुमची 1 पॉईंट कितीची 25 ची वाढ आहे. चला पुढचा प्रश्न 95. विद्यार्थी जुनी माहिती गोळा करतो नव्या माहितीची तुलना करतो चुका शोधतो. बघा जुनी माहिती गोळा करतोय नवी माहितीची ती तुलना करतोय. जुनी माहिती गोळा करून काय करतो नवीन माहितीची तुलना करतोय आणि मग चुका शोधतोय आणि नवीन निष्कर्ष सुचवतो. हा कोणता मानसिक प्रक्रिया प्रकार आहे. निरीक्षण तर नसणार रे राजा. आपण काय करतो जुनी माहिती गोळा करतोय बरोबर आहे का. नवीन माहिती सांगड घालतोय आपण त्या ठिकाणी चुका शोधतोय आणि नवीन निष्कर्ष शोधतोय. याचा अर्थ इथे क्रिटिकल थिंकिंग आहे तुमची. याचा अर्थ चिकित्सक विचार करताय. कुठं दिसतं चिकित्सक विचार. ऑप्शन क्रमांक 2 मूल्यांकन. चला अनुमान वगैरे पाठांतर हा काय येणार नाही काही संबंध नाही लक्षात ठेवा. चला 96. खालील संख्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाची की कोणती संख्या येईल. दोघांमधला गॅप बघा. दोघांमधला गॅप किती आहे तुमचा. दोघांमधला 170 आणि 197 कारण संख्या तुमची कमी कमी होत गेली आहे. सॉरी वाढत गेली. तुमची संख्या काय झाली वाढत गेलेली आहे. 70 होतं 80 90 27 ची वाढ आहे. 27 ची वाढ आहे राजा बरोबर का रे. पुन्हा तुमचं 197 आणि 226 97 3 वरचे 26 29 कितीची वाढ आहे तुमची 29 ची वाढ आहे. हिथं कितीची वाढ आहे तुमची 31 ची वाढ आहे राजा. 31 ची वाढ आहे. इथं कितीची वाढ आहे 31 ची. 27 ची वाढ 29 ची वाढ 31 ची वाढ हिथं असणार तुमची 33 ची वाढ. 257 मध्ये 33 ऍड करा. 7 आणि 3 आले 10 हातच्या लेख 5 आणि 3 8 8 निघाले 9 2 290. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या ना तुमची 290. क्लिअर होते. क्लिअर होते का बाबा. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 96 झाला 97. खालील आकृती त्रिकोणाची संख्या किती विचारली. त्रिकोण काढायचं रे हे आपल्या बॅच मध्ये पण झालंय. मी युट्यूबवर सुद्धा टाकलेलं आहे. काय प्रॉब्लेम ना तुम्ही बघा तिथं सगळे युट्यूबवरती लेक्चर व्यवस्थित घेतलेले आहेत. किती रेषे 1 2 3 4 1 2 3 आणि 4 अशा आकृत्या तुम्हाला विचारले सोबतच्या आकृतीमध्ये. त्रिकोणांची संख्या किती. ग्रुप बी ला सुद्धा याच्यावरती प्रश्न आलता. काय करायचं फक्त लेबल द्या 1 2 3 आणि तुमचे 4 राहिले वाटते. एक लक्षात ठेवा 1 2 3 आणि 4 1 2 3 हा एक राहिले तुमचे. एक वाढवायला पाहिजे. इथे एक वाढवतो 1 2 3 4 आणि किती आलं 5. बस तुम्हाला काय करायचं लेबल द्यायचे सगळ्या लेबलचे ऍडिशन करायचे. 5 आणि 4 किती आले तुमचे 9 9 आणि 3 12 12 आणि 2 14 14 ने किती आलं 15. सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोणाची संख्या किती आली 15. हा सुद्धा लक्षात ठेवा लेसन म्हणजे हे सुद्धा प्रकरण तुमचे आकृत्यांची संख्या मोजणे हे आपण आपल्या बॅच मध्ये घेतलेलं आहे. काही व्हिडिओज मी युट्यूबवरती पण टाकलेले आहेत. ते तुम्ही एकदा बघून घ्या. ज्यांना पूर्ण गणित आणि बुद्धिमत्ता पूर्ण शिकायचं लक्षात बेसिक टू ॲडव्हान्स तर त्यासाठी काय करा राज्यसेवा पूर्व कंबाईन बी आणि सी पूर्व आणि मेन साठी लक्षात ठेवा. बॅच रेकॉर्डेड बॅच आपल्या ॲपमध्ये उपलब्ध आहे. नक्की बॅच काय करा मित्रांनो जॉईन करा.
पुढच्या येणाऱ्या आगामी काळामध्ये 26 मध्ये होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी ती बॅच उपयोगी पडेल तुम्हाला. चला प्रश्न क्रमांक पुढचा 97. झाला ना हा झाला, हा ठीक आहे, इथं झालं ना, झालं. चला काय नाही, इथे तुमचं किती येणार, इथं 15 झालं. चला 97. 98. स्पंदनने 120 पानाचे एका पुस्तकाचा 306वा भाग वाचला असेल तर त्यांनी पुस्तकाची किती पाने वाचली नाहीत म्हणले. मला सांगा, स्पंदनने 120 पानाचं पुस्तक आहे आणि 120 पानापैकी, लक्षात ठेवा, 120 पानापैकी किती भाग वाचलाय, 306 भाग वाचलाय. 306 भाग वाचलाय म्हणजे किती पानं वाचली ते काढून घ्या. 6 1 6, 6 2 12, 6 0 0, 20 त्रिक किती आलं तुमचं 60. किती पाने वाचली त्यानं, 60 पाने वाचली. मग विचारलंय काय, किती पाने वाचायची शिल्लक राहिली. टोटल पुस्तक 120 पानाचं वाचली 60, शिल्लक किती आली तुमची 60 पानं. 60 उत्तर आलं का चेक करून घ्या. बघा मग तुमचा ऑप्शन क्रमांक किती, 1 2, माझ्याकडे 2 आहे. चला पुढचा 98. एका सांकेतिक भाषेत, लक्षात ठेवा, थँक्स हा शब्द तुम्हाला कसा लिहिला, SKNTH असा लिहिला, तर त्या सांकेतिक भाषेमध्ये STUPID कसे लिहायला विचारले. आता सरळ दिसतंय, लक्षात, तुम्ही जर बघितलं सरळ काय लक्षात येतंय, इथं तुम्हाला उलटा क्रम दिलाय बघा, इथे दिसतो SKN दिलं, इथं SKN हा उलटा क्रम लिहिलाय आणि पुन्हा सरळ शेवटच्या 3 अक्षराचा उलटा क्रम केलाय आणि पहिले 3 अक्षर लक्षात ठेवा सरळ आहे असे लिहिले. तसं इथं करा ना तुम्ही, इथं काय केलंय, SK आणि N केले, पुन्हा काय लिहिले THA केले. तसं इथं तुम्ही करू शकता. 3-3चं गट केलं तुम्ही. शेवटचा गट जो आहे लक्षात ठेवा, तो काय करायचा, पहिल्यांदा उलट्या क्रमाने लिहायचा तुम्हाला. उलट्या क्रमाने म्हणजे काय आलं तुमचं, D I आणि P आलं आणि पहिला जो गट आहे तुमचा तो आहे असं लिहायचा, ST आणि U. उत्तर आलं DIPSTU. आलं का, चेक करा. बघा तुमचा ऑप्शन क्रमांक कुठला आहे तो चेक करून घ्या. माझ्याकडे ऑप्शन क्रमांक आहे 2. सेट ए आहे आणि सेट ए मध्ये प्रश्न जो क्रमांक आहे 99, त्यामध्ये पर्याय 2 उत्तर येते. चला आणि आता शेवटचा लास्ट क्वेश्चन, नाते संबंध. बघा काय म्हणते, राणी आणि सुरेश हे जोडपे असून, राणी आणि सुरेश जोडपं आहे, त्यांना मेधा आणि दीप्ती अशी 2 मुली आहेत. ह्यांना 2 मुली आहेत, यांना काही 2 मुली आहेत. कुठल्या कुठल्या, मेधा, ह्यांचं जेंडर पण लिहितो इथं, इथं मायनस, ह्याचं काय आलं प्लस आलं. महिला असेल तर मायनस करतो, पुरुष असेल तर प्लस करतो जेंडर. मेधाला मायनस करतो, मेधाने कोण आहे, दीप्ती आहे, दीप्तीला पण मायनस करतो. पुढे काय सांगितलं, दीप्तीचे लग्न अनुराग सोबत झालेलं आहे. दीप्तीचं लग्न झाले आणि दीप्तीचं लग्न कोणासोबत झाले, अनुराग सोबत झाले. अनुरागला करतो मी प्लस, झाले. जो गरिमा आणि तुषार यांचा मुलगा आहे, कोण, दीप्ती संघ ज्याचं लग्न झालं ना तो कोणाचा मुलगा आहे, गरिमा व तुषार यांचा मुलगा आहे. इथं लिहितो गरिमा आणि तुषार हे जोडपं आहे आणि ह्यांचा मुलगा जो आहे, मुलगा तो कोण आहे, अनुराग आहे. कोण आहे, अनुराग आहे. पुढे सांगितलं, निधी ही अनुरागची मुलगी आहे. निधी जी आहे ना ती मुलगी आहे कोणाची, अनुरागची, म्हणजे दीप्ती आणि अनुरागची मुलगी जी आहे ती कोण आहे, निधी. मायनस करतो, दीप्ती आणि अनुरागची मुलगी कुठली आहे, निधी आहे. इथं लिहितो मुलगी. पुढे काय म्हटलं, कोमल ही अनुरागची बहीण आहे आणि कोमल आहे ना, कोमल ही कोमल अनुरागची कोण आहे, बहीण आहे. बहीण कोमल आहे. जिचे लग्न हर्षी सोबत झाले आहे, अनुरागची जिचे लग्न कोणासोबत झाले, हर्षी सोबत झालेलं आहे. म्हणजे कोमलचं आणि हर्षितचं लग्न झालेलं आहे. कोमलचं जेंडर आलं मायनस, हर्षितचं आलं प्लस. चला पुढं, त्यांना अमन आणि प्रेम अशी 2 मुले आहेत. अमन आणि प्रेम कोणाला, ह्या दोघांना, अमन आणि प्रेम अशी 2 मुले आहेत. प्लस आणि इथं काय आलं तुमचं, प्लस आलं रजा. चला 2 मुले आहेत. प्रेम हा गरिमा आणि तुषार यांचा नातू आहे, बरोबर आहे ना. गरिमा आणि तुषारचा मुलगा अनुराग आहे आणि अनुरागची बहीण कोण आहे, कोमल आहे आणि कोमलचं लग्न कोणाबरोबर झालं, हर्षित बरोबर झालंय. याचा अर्थ कोमल आणि हर्षितला 2 मुलं आहेत, अमन आणि प्रेम. याचा अर्थ कोमलचे वडील कोण आहेत, आई वडील कोण आहेत, गरिमा आणि तुषार आहेत. साहजिकच लक्षात ठेवा, कोमलची मुलं ही कोमलच्या आई आणि वडिलाबरोबर त्यांचं नातं काय लागणार, आजीचं. म्हणजे गरिमा आणि तुषारचं ह्यांच्याबरोबर नातं काय लागणार, आजी आजोबाचं. आणि ह्यांचं काय लागणार, दोघांचं, अमन आणि प्रेमचं नातूचं नातं लागणार.
नात आणि नातू असतील. आता दोघं पण प्लस प्लस याचा अर्थ नातूचं नातं लागणार. पुढे सांगितलं काय, दीप्ती आणि कोमल यांचं नातं काय. एवढं पुढे जायची गरजच नव्हती. तुम्हाला प्रश्न विचारला दीप्ती आणि कोमलचं नातं काय. मला सांगा, इथं दीप्ती आणि इथं अनुराग आहे, हे एक जोडपाय लक्षात ठेवा. मग अनुरागची बहीण कोण आहे, कोमल आहे. अनुरागची बहीण कोण आहे, कोमल आहे. याचा अर्थ दीप्तीचं कोमल बरोबर नातं काय लागणार, तर भाऊजाई. काय लागणार, भाऊजाई. कोमलचं कोमलचं दीप्ती बरोबर नातं काय लागणार, ननंद. म्हणजे तुमचं उत्तर काय विचारलं तुम्हाला, दीप्ती आणि कोमल याचं नातं काय, तर तुमचं भाऊजाई ननंद यायला पाहिजे. भाऊजाई ननंद यायला पाहिजे. पण ऑप्शन मध्ये तुम्हाला कुठेही भाऊजाई ननंद दिसत नाही. ऑप्शन मध्ये आहे ननंद भाऊजाई. याचा अर्थ तुमचं उत्तर कुठलं येणार, ननंद भाऊजाई, कारण ऑप्शन मध्ये ननंद भाऊजाई दिलेलं आहे. चला क्लिअर करे बाबा, 20 क्वेश्चन क्लिअर का. चला संपलेले आहेत क्वेश्चन सगळे. 81 पासून आपण सुरुवात केली ते 100 पर्यंत सगळे क्वेश्चन घेतलेले आहेत. हे सगळे क्वेश्चन लक्षात ठेवा. 11 जानेवारी 2025 ला जी महाराष्ट्र राज्य संयुक्त गट पूर्व परीक्षा झाली 2025 ला, त्याची गणिताचं हे सगळं गणित आणि बुद्धिमत्तेचं विश्लेषण होतं. ठीक आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मुलांना काय करा, शेअर करा मित्रांनो. आणि ज्यांना बॅच जॉईन करायचे त्यांनी नक्की प्ले स्टोरला जावा. DC क्लासेस हे ॲप काय करा, डाउनलोड करा. तिथं तुम्हाला ऑल कोर्समध्ये तुम्हाला तिथं बॅच दिसेल. राज्यसेवा पूर्व आणि ग्रुप बी आणि सी मेन आणि पूर्वसाठीची बॅच दिसेल. लक्षात, MPC साठी बॅच आहे ती. MPC ची बॅच लक्षात, स्पेशल गणित आणि बुद्धिमत्तेची बॅच आहे ती. बॅच नक्की जॉईन करा. फी माफक आहे. लक्षात, रेकॉर्डेड बॅच आहे ती. बॅच नक्की तुम्ही जॉईन करा मित्रांनो. धन्यवाद.